तुमच्या खोलीत रात्री एखादा छोटा बुर्र असा आवाज येतो का? तुम्ही लाईट लावता आणि समोर बसलेला असतो एक छोटासा पण प्रचंड जिज्ञासू पाहुणा, कीटक. पण कधी विचार केला आहे का, हा छोटा जीव आपल्या इतक्या मोठ्या जगात कसा? मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक असं पुस्तक जे या छोट्या जगाची आपल्याला नव्याने ओळख करून देतं. नमस्कार, मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवर. नेहमीप्रमाणे आज देखील एक भन्नाट पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्यामुळे मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, लगेच सुरुवात करतो आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. की 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 कीटक हे पुस्तक लिहिलंय डॉक्टर नितीन हांडे यांनी आणि प्रकाशित केलंय न्यू इरा पब्लिशिंग हाऊस यांनी. हे पुस्तक आहे आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या पण अफलातून कीटकांच्या रहस्यमय जगाचं. आपण दररोज ज्या कीटकांना पाहतो, म्हणजेच डास, मुंग्या, माशा, झुरळं, पण खरंच त्यांचं जीवन आपण जाणतो का? हाच प्रश्न या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर विचारलाय. हे पुस्तक आपल्याला शिकवतं प्रत्येक लहान जीवामध्ये एक अद्भुत विज्ञान दडलेलं आहे. कीटक फक्त त्रासदायक नाहीत. काही कीटक माती सुपीक करतात, काही परागीकरण करतात, काही आपल्या घराचं नैसर्गिक संतुलन राखतात. म्हणजेच या छोट्या जीवांमुळेच आपल्या मोठ्या जगात समतोल टिकतो. डॉक्टर नितीन हांडे या पुस्तकातून सांगतात, कीटकांना समजून घ्या, घाबरू नका. त्यांनी या विषयाला विज्ञान आणि कुतूहल यांचा सुंदर संगम दिलाय. प्रत्येक प्रकरणात लेखक एका कीटकाची कहाणी सांगतात. उदाहरणार्थ, झुरळ किती काळ अन्नाशिवाय जगू शकतं, मुंग्या त्यांच्या राणीचं रक्षण कसं करतात, आणि डासांना खरंच रक्त आवडतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इतकी रोचकपणे दिली आहेत की तुम्ही पान सतत उलटत राहता. हे पुस्तक केवळ कीटकांविषयी नाही, तर ते आपल्याला निरीक्षणाची सवय लावणारं देखील आहे. आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे पुन्हा एकदा प्रेमाने, कुतूहलाने पाहायला शिकवणार आहे. मुलांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी हे पुस्तक म्हणजे निसर्गाची छोटी वर्गखोलीच आहे, जिथे प्रत्येक पानावर एक नवा विद्यार्थी म्हणजेच कीटक भेटतो. पुस्तकातील भाषाशैली अगदी सोपी, प्रवाही आणि संवादात्मक आहे. उदाहरणार्थ, एका ठिकाणी लेखक म्हणतात, डासांवर राग येणं सोपं आहे, पण त्यांच्या अस्तित्वामुळे आपण बरेच वैज्ञानिक शोध लावले हे आपल्याला विसरून चालणार नाही. ही ओळख सांगते की लेखक फक्त माहिती देत नाहीत, तर विचार करायला लावतात. एकूणच हे पुस्तक विज्ञान, कथा, निरीक्षण या तिन्हीचं संपूर्ण मिश्रण आहे. शेवटी मला एक गोष्ट जाणवली, आपण मोठं जग बघायच्या नादात या छोट्या जीवांकडे कधी लक्षच दिलं नाही. पण खरं सांगायचं तर या छोट्याशा कीटकांमध्येच आहे जीवनाचं महान तत्व. जगणं लहान असलं तरी त्यातला उद्देश मोठा असावा, हे ते आपल्याला शिकवतात. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला निसर्ग नव्याने ओळखायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा, की 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 कीटक. कारण हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही डासालाही आदराने पाहाल. हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. चला तर मग मंडळी, आजच्या भागाला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसंच कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. चला मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.